चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोया राईस। हे एक परफेक्ट नाश्ता आहे ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांचं शरीर स्ट्रॉंग बनवायचं आहे त्यांच्यासाठीही। आता हे आपण तांदूळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजवून ठेवणार आहोत आणि आपल्याला सोयाबीन ही तेलावर असे परतून घ्यायचे आहेत। थोडंसं मीठ लावून त्याला पाण्यामध्ये आपण भिजायला टाकणार आहोत आणि तेला टाकून त्याच्यात आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा तेलावर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता, तोही आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर हे भिजलेले तांदूळ जे आहेत ते टाकून आणि मीठ टाकून आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे आणि सोयाबीन ही जी आपण भिजायला टाकलेली होती ती हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि टोमॅटो टाकून आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आणि पाण्याचा आपल्याला थोडासा शिंतोडा द्यायचा आणि त्याच्यावर आपण मस्त झाकून ठेवायचं। आणि हे बघा आपले तयार झाले आहेत सोया राईस। एकदम पटकन रेसिपी होते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोया राईस। हे एक परफेक्ट नाश्ता आहे ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांचं शरीर स्ट्रॉंग बनवायचं आहे त्यांच्यासाठीही। आता हे आपण तांदूळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजवून ठेवणार आहोत आणि आपल्याला सोयाबीन ही तेलावर असे परतून घ्यायचे आहेत। थोडंसं मीठ लावून त्याला पाण्यामध्ये आपण भिजायला टाकणार आहोत आणि तेला टाकून त्याच्यात आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा तेलावर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता, तोही आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर हे भिजलेले तांदूळ जे आहेत ते टाकून आणि मीठ टाकून आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे आणि सोयाबीन ही जी आपण भिजायला टाकलेली होती ती हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि टोमॅटो टाकून आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आणि पाण्याचा आपल्याला थोडासा शिंतोडा द्यायचा आणि त्याच्यावर आपण मस्त झाकून ठेवायचं आणि हे बघा आपले तयार झाले आहेत सोया राईस। एकदम पटकन रेसिपी होते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।